काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारविषयीचा वाद समोर आला होता। त्यानंतर मीरा रोडच्या केमछो बारचा वाद चांगलाच पेटला होता आणि आता पुन्हा एकदा मीरा रोडच्याच परिसरातील एका डान्स बारवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। टार्झन डान्स बारवर मध्यरात्री उशिरा पोलिसांनी छापेमारी केली। या छापेमारीमध्ये पोलिसांना 2 सिक्रेट रूम आढळल्या। या रूम पाहून पोलिसही चांगलेच हादरून गेले। एकतर यातील एक सिक्रेट रूम ही काचेच्या भिंतीमागे होती। ही सिक्रेट रूम अशा पद्धतीची होती की ज्यामुळे कोणालाही संशय येणार नाही, जी आतून बंद केल्यावर बाहेरून उघडता येणं शक्य नव्हतं। तर दुसरी सिक्रेट रूम ही आणखीन धक्का देणारी होती। या रूमचा दरवाजा उघडण्यासाठी इलेक्ट्रिक बोर्डवरील 3 पिनचा प्लग लावून बटन दाबून जोरदार लाथ मारल्यावरच तो दरवाजा उघडत होता। पोलिसांना या जागेचा शोध लागल्यानंतर तिथून एका मागोमाग एक अशा 5 ते 6 बारबाला बाहेर येऊ लागल्या। पोलिसांच्या नजरेपासून बारबालांना लपवण्यासाठी या सिक्रेट रूम बनवण्यात आल्या होत्या। त्या भिंतीच्या आतमध्ये या तरुणी कशाबशा लपून बसल्या होत्या। तिथे एकतर लाईट नव्हती आणि श्वास घेणंही कठीण होतं। पोलिसांनी गुदमरलेल्या अवस्थेतील या तरुणींना बाहेर काढून त्यांची सुटका केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। दरम्यान बार मालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।